सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। श्री स्वामी समर्थ। नमस्कार, स्वागत आहे आपल्या परिपूर्ण लाईफस्टाईल अँड किचन या चॅनलमध्ये। नवरात्र सुरू आहे। या नवरात्रीमध्ये आपण घटस्थापना केली। आपण रोज देवीची पूजा अर्चना आरती करत आहोत। दुर्गा सप्तशतीचा पाठही वाचतो आहोत। कुंकुमार्चन करतो, देवीची ओटी भरतो। या आणि अशा अनेक सेवा आपण आपल्या देवीसाठी करत असतो। त्यातीलच एक महत्त्वाची पूजा म्हणजे कन्यापूजन किंवा कुमारिका पूजन। जर आपण कुमारिका पूजन केले नाही तर नवरात्री व्रताचे फळ आपल्याला मिळत नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नवरात्रीमध्ये कन्यापूजन किंवा कुमारिका पूजन कधी करावे, कन्यापूजन केल्याने काय काय फायदे होतात, कन्यापूजन कसे करावे, अशी सगळी माहिती आपण जाणून घेणार आहोत। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। संपूर्ण वर्षभरात 4 नवरात्रांसह अनेक सण उत्सवांमध्ये देवीचे पूजन केले जाते। चातुर्मासातील श्रावण महिना असो वा दिवाळी असो, देवीचे पूजन करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे असल्याचे दिसून येते। देवी पूजन करताना विशेष महत्त्व असते ते म्हणजे कुमारिका पूजनाला। कुमारिका पूजनाशिवाय देवीचे पूजन पूर्णत्वास जात नाही। चैत्र आणि शारदीय नवरात्रात देवीचे विशेष कृपाशीर्वाद प्राप्त करण्यासाठी विशेष व्रताचे आयोजन केले जाते। यामध्ये कुमारिका पूजनाला अधिक महत्त्व आहे। कुमारिकांना देवीचे प्रतीक मानले जाऊन त्यांचे पूजन मानपान केले जाते। कुमारिका पूजनाने देवी प्रसन्न होते आणि शुभाशीर्वाद देते असे मानले जाते। हिंदू धर्मग्रंथानुसार नवरात्रीमध्ये मुलींचे म्हणजे कुमारिका पूजन करण्याचे विशेष महत्त्व आहे। अष्टमी आणि नवमी तिथीला कन्यापूजनासाठी आपण 2 ते 10 वर्षापर्यंतच्या मुलींना बोलावू शकतो। असे काही नाही की प्रत्येक मुलगी ही 2च वर्षाची असली पाहिजे किंवा 5च वर्षाची असली पाहिजे किंवा 10च वर्षाची असली पाहिजे, असं काहीही बंधन नाही आहे। फक्त एवढंच आहे की ती मुलगी 2 ते 10 वर्षापर्यंत कोणीही मुलगी तुम्ही कुमारिका पूजनासाठी किंवा कन्यापूजनासाठी बोलवू शकता। मुलीला मासिक धर्म चालू झाला नाही, ती मुलगी कुमारिका असते। अशा कन्यांची पूजा करायची असते। यामध्ये तुम्ही तुमच्या यथाशक्तीप्रमाणे 1, 2, 5, 7, 3 अशा कितीही कन्या तुम्हाला जेवढ्या शक्य आहे तेवढ्या तुम्ही बोलून त्यांचा सन्मान करू शकता। तुमच्या नातेवाईकांमध्ये कोणी 2 ते 10मध्ये कन्या असेल किंवा शेजारी राहणारी कन्या असेल तर असे तुम्ही कोणालाही कुमारिका पूजनासाठी बोलावू शकता। चला बघू, वयाच्या कितव्या वर्षी कुमारिका ही देवीच्या कोणत्या रूपात असते आणि तिचे पूजन केल्याने काय फळ मिळते ते। 2 वर्षाची कन्या ही कुमारिका म्हणून ओळखली जाते। तिचे पूजन केल्याने दारिद्र्य दूर होते। 3 वर्षाची कन्या त्रिमूर्ती रूपामध्ये असते। हिचे पूजन केल्याने सुख समृद्धी नांदते। 4 वर्षाची कन्या कल्याणी असते। हिचे पूजन केल्याने घराचं कल्याण होते। 5 वर्षाची कन्या रोहिणी रूपामध्ये असते, जी रोगमुक्त ठेवते। 6 वर्षाची कन्या कालिका रूपामध्ये असते। हिचे पूजन केल्याने राजयोग प्राप्ती होते। 7 वर्षाची कन्या चंडिका या रूपामध्ये असते, ही ऐश्वर्य प्रदान करते। 8 वर्षाची कन्या शांभवी रूपामध्ये असते, हिची पूजा केल्यास विजय प्राप्त होतो। 9 वर्षाची कन्या ही दुर्गादेवीचे रूप असते, ही शत्रूंचा नाश करते। आणि 10 वर्षाची कन्या सुभद्रा रूपामध्ये असते। सुभद्रा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते। आता पाहूया कन्यापूजन कसे करायचे ते। तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही कितीही कन्यांना घरी बोलावू शकता। तर कन्यापूजनेसाठी तुम्ही कुमारिकांना बोलावल्यानंतर त्यांना प्रथम बसायला आसन द्यायचं आहे। म्हणजे तुम्ही त्यांना एक सतरंजीवर ओळीने बसवा। नंतर या कन्यांचे आपल्याला पाद्यपूजन करायचे आहे। पाद्यपूजन म्हणजे आपल्याला या कन्यांचे पाय धुवून स्वच्छ कोरडे करून त्यांच्या पायांना हळदी कुंकू लावायचं आहे। यालाच पाद्यपूजन म्हणते। पाद्यपूजन म्हणजे पायांचे पूजन करणे। तर स्वच्छ पाय धुवून झाल्यानंतर त्यांना कोरडे करून त्यांना पायांवर तुम्ही हळदी कुंकू घालू शकता किंवा पायांवर तुम्ही स्वस्तिकही काढू शकता। कुंकवाने पायांवर कन्यांच्या पायांवर स्वस्तिक काढायचं आहे। काही ठिकाणी कन्यांच्या पायाला आलताही लावला जातो। तर असे पाद्यपूजन करून झाल्यानंतर त्यांना खीरपुरीचे जेवणासाठी द्यायचे आहे। देवी मातेला खीरपुरी खूप आवडते, म्हणूनच या कुमारिकांच्या पूजनामध्ये तुम्हाला खीरपुरीचेच जेवण बनवायचं आहे। कुमारिकांचे जेवण झाल्यानंतर त्यांना हळदी कुंकू लावून त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे। यामध्ये तुम्ही कुमारिकांना आधी विड्याचं पान,
त्याच्यावर दक्षिणा ठेवायची आहे. दक्षिणा तुम्ही 2 रुपये, 1 रुपया, 5 रुपये, 11 रुपये तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही त्याच्यावर दक्षिणा ठेवू शकता. दक्षिणा दिल्यानंतर त्याच्यावर आपण एखादं फळ द्यायचं आहे. मग त्यामुळे तुम्ही एखादं सफरचंद किंवा एखादं केळं किंवा पेरू असं कुठलंही फळ, शक्यतो केळंच घ्या, तर तुम्ही असं एखादं फळ त्याच्यावर ठेवायचं आहे त्या विड्यावर. आणि त्याच्याबरोबर सगळ्यांना एक एक मूठ फुटाणे द्यायचे आहेत. तर असं फुटाणे दिल्यानंतर त्याचबरोबर तुम्ही त्यांच्या वयाला साजेशी भेटवस्तू जी तुम्ही देऊ शकता. उदाहरणार्थ त्या सर्व कुमारिका शाळकरी असतात, बरोबर. तर तुम्ही त्यांच्या शिक्षणासाठी उपयोगी पडणारी वस्तू म्हणजे कॉम्पॉस किंवा पेन्सिलचा सेट किंवा पेन सेट किंवा कलर बॉक्स असं देऊ शकता. किंवा मुलींना सजायला नटायला खूप आवडतं, तर तुम्ही शृंगारातलं जसं कानातलं, गळ्यातल्याचा सेट किंवा क्लिप्सचा जो पूर्ण सेट मिळतो तो किंवा हेअर बँड असं तुम्हाला जे रुचेल ते गिफ्ट तुम्ही देऊ शकता. यानंतर सर्व कुमारिकांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. नवरात्रीत कन्यापूजनाचे महत्त्व आहे, परंतु केवळ कन्या पूजल्याने पूजा पूर्ण मानली जाणार नाही जोपर्यंत त्यात एक मुलगा सामील नसेल. बटूक म्हणून आपल्याला एका मुलालाही बोलवायचे आहे आणि त्याचीही पूजा करायची आहे. प्रत्येक देवीच्या मंदिरात सुरक्षेसाठी महादेवाने आपल्या रूपात भैरव यांना स्थान दिले आहे. देवींचे शक्तिपीठ स्थापित करण्यासाठी महादेव स्वतः पृथ्वीवर आले होते. जिथे जिथे सतीदेवीचे अंग पडले तिथे शक्तिपीठांची स्थापना झाली आहे. तसेच महादेवाने आपल्या स्वरूपात भैरव यांना प्रत्येक दरबारात तैनात केले आहे. भैरव पूजा केल्याविना देवीची पूजाही अपुरी असते. याच कारणामुळे कन्याभोजन आयोजित करताना 9 कुमारिकांसह एक मुंजा मुलगा सुद्धा आपल्याला बोलवायचा आहे. जे मुंजा किंवा मुलगा बोलवणे हे शुभ मानले गेले आहे. याचा एक अर्थ असाही लावता येईल की आपण केलेल्या पूजेचे फल सुरक्षित आहे. आपलं पुण्य इतर कोणाच्याही पदरी न पडता आपल्यालाच प्राप्त होईल. म्हणून देवीच्या पूजेचं फल वाईट नजरेपासून वाचावं अशी इच्छा असेल तर कुमारिकांसोबत एका मुलाला, एका बटुकाला किंवा एका मुंजालाही भोजनास निमंत्रण द्यावे व त्याचेही यथाशक्ती पूजन करून त्याचाही मानसन्मान करावा. आता आपण पाहूया की किती कुमारिकांचे पूजन केल्याने आपल्याला काय फळ मिळतं ते. एका कुमारिकेचे पूजन केल्याने ऐश्वर्याची प्राप्ती होते. 2 कुमारिकांचे पूजन केले तर मोक्षप्राप्ती मिळते. 3 कुमारिकांचे पूजन केले तर अर्थ, धर्म व काम यांची वृद्धी होते. 4 कुमारिकांच्या पूजनाने राज्यप्राप्ती होते. 5 कुमारिकांच्या पूजनाने विद्या मिळते. 6 कुमारिकांच्या पूजनाने षटकर्म सिद्धी प्राप्त होते. 7 कुमारिकांच्या पूजनाने राज्य मिळते. 8 कुमारिकांच्या पूजनाने संपत्ती वृद्धिंगत होते. 9 कुमारिकांच्या पूजनाने पृथ्वीचे राज्य आपल्याला मिळते. तर अशा प्रकारे कन्यापूजन करून व एक भैरव म्हणून एका मुलाची पूजा करून आपल्याला देवी भगवतीचा आशीर्वाद मिळवायचा आहे. कारण या मुलींमध्ये आदिशक्तीचा वास असतो. कुमारिका पूजनाची ही सर्वसाधारण पद्धत असून आपल्याला परंपरा, पद्धती, कुळाचार, कुळधर्म याप्रमाणे कुमारिका पूजन यथाशक्ती, यथासंभव संपन्न करायचे आहे. चला तर मग पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कारण हा चॅनल माझा नाही, आपल्या सगळ्यांचा आहे. थँक्यू. स्टे ट्यून.